आणि सोलापूरमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी एजन्सी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। नागरिकांच्या या गर्दीमुळे चक्क पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण केलं जात आहे। गॅस तुटवडा असल्याने नागरिक स्वतःच सिलेंडर घेऊन गॅस एजन्सीकडे येत आहेत। गॅस सिलेंडरसाठी तळपत्या उन्हात अर्धा किलोमीटरपर्यंत रांग लावत नागरिकांनी गर्दी केल्याचं दिसतंय। आढावा घेतलाय आफताब शेख यानं। सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम सोलापूरसह राज्यभर आणि देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण सोलापूरमधील जे गॅस एजन्सीज आहेत त्याच्यासमोर ही गर्दी अशीच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते। सलग तिसऱ्या दिवशी लोकांची गर्दी जी आहे ती गॅस एजन्सीसमोर गॅस घेण्यासाठी, आणि त्यामुळे आता पोलीस सुरक्षेअंतर्गतमध्ये गॅस वितरण जे आहे ते करण्याची वेळ पुरवठादारांवरती आलेली आहे। लोकांची मोठी गर्दी जी आहे ती गॅस एजन्सी समोर आहे आणि त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा गर्दीमध्ये वातावरण जे आहे ते कुठेतरी भांडणाचं वातावरण निर्माण होऊ नये, वादावादीचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी पोलीस सुरक्षा असेल जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। आणि सोलापूर जिल्ह्यात जवळपास 94 जे आहेत ते गॅस वितरक आहेत आणि या 94 गॅस वितरकांमध्ये प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येतं की मुबलक प्रमाणात साठा आहे। मात्र असं असलं तरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अचानक गॅस तुटवडा जर झाला तर नागरिकांनी करायचं काय, आणि त्यामुळं लोक जे आहेत ते स्वतःच गॅस एजन्सीमध्ये येत आहेत आणि गॅस सिलेंडर घेऊन एजन्सीकडे येत असल्याकारणानं अशी भली मोठी रांग जी आहे ते आपल्याला लागलेलं पाहायला मिळते आहे। मागील 3 दिवसापासून हीच परिस्थिती जी आहे ती संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि आत्ता 5 ते 8 तारखेपर्यंत ज्यांनी नंबर लावले, ज्यांनी बुकिंग केलेली आहे त्यांनाच जे आहे त्या ठिकाणी मला सांगा कधी का जरा मुलाखत ली कधीपासून तुम्ही रांगेत थांबलात, किती अडचण नहीं इन्हीं बोलना ना मैंने मेरा कल पचला लंगे हुबारा चालेला गेलो नाही दोन दिवस झाले आज। नाही, कधीपासून रांगेत थांबलात तुम्ही? काल येऊन एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।